divisibility test of 8 is similar to divisibility test of 4. फक्त चेंजेस कुठे आहेत, इथे तर लास्ट 2 डिजिट्स आहेत, तिथे आपल्याला लास्ट 3 डिजिट्स चेक करायचे आहेत. ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. 4 ला 8 ने रिप्लेस करायचं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, आता कोणताही जर नंबर असेल जसं 1 8 8, ओके. आता 3 डिजिट नंबर आहे, त्याचे जर 3 डिजिट आपल्याला डिव्हिजिबल बाय 8 असतील तर हा पूर्ण नंबर डिव्हिजिबल बाय 8 असेल. ओके, सो आपण चेक करूया 188 डिव्हिजिबल बाय 8 आहे का. 8 2 जा 16, रिमेनिंग 0. 8 8 3 जा 24, रिमाइंडर 0 आलं. 8 ला 8 ने 4 ला डिवाइड होत नाही. ओके, याचाच अर्थ काय, 188 हे लास्टचे 3 नंबर डिव्हिजिबल बाय 8 नाही आहे, त्यामुळे हा टोटल नंबर सुद्धा डिव्हिजिबल बाय 8 नसणार आहे. नेक्स्ट नंबर घेऊया आपण. 824. ओके, हा घेऊया. ओके, सो फर्स्ट लास्टचे 3 डिजिट्स घेऊया. 824. ओके, ते चेक करायचे आपल्याला. अगोदर डिव्हिजिबल बाय 8 आहेत का. 824 डिव्हिजिबल बाय 8. 8 1 जा 8, ओके. 0. 2 ॲज इट इज खाली घेतला. 8 न 2 ला जातं का, डिवाइड होतं का, नाही होत, त्यामुळे आपण 0 लिहिलं. ओके, नेक्स्ट. त्यानंतर इथे 0 घेतल्यामुळे आपण नेक्स्टचा नंबर ॲज इट इज खाली घेऊ शकतो. 8 3 जा 24, ओके. रिमाइंडर इज 0. म्हणजे 824 ला 8 ने पूर्ण डिवाइड होतं का, तो हो. याचाच अर्थ काय, हा जो टोटल नंबर आहे त्याला आपण 8 ने डिवाइड होऊ शकतो. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की ऑलरेडी आपल्याला 824 या एवढ्या मोठ्या नंबरला चेक करायचंय, म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्टचा एवढा फायदा नाहीये जेवढा बाकीच्या नंबरच्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा आहे. पण हे सर्व त्यांनी वेगवेगळ्या मेथड्स वगैरे ट्राय करून केलेलं असतं आणि आतापर्यंत याच्यापेक्षा बेटर ट्रिक किंवा कंडिशन आपल्याला सापडलेली नाहीये. त्यामुळे सध्याला तर आपण हेच उपयोगी यूज करणार आहोत. थोडंसं आहे लेंदी, चेक करावं लागतं लास्ट 3 डिजिट्स नंबर, बट इट इज व्हेरी युजफुल फॉर नंबर्स विच हॅविंग डिजिट्स मोर दॅन 4 or 5. तर आता नेक्स्ट नंबर घ्या. 5 1 2 3 4. आता हा नंबर खूप मोठा आहे, याच्यानंतर किती नंबर असू शकतात इकडे, 7 8 डिजिट्स, पण त्या नंबरला देखील तुम्हाला फक्त लास्टचे 3 डिजिट्स चेक करायचे आहेत. आता याचं मला